महानगरपालिकेतील शाळांचा विस्तृत आढावा घेणार आहोत. यामध्ये आपल्याला सगळ्या शाळांची माहिती घ्यायची. पुणे महानगरपालिकेच्या अंतर्गत चालणाऱ्या 33 शाळांचा आपण यामध्ये डिटेल लिस्ट बघणार आहोत. तर हे टोटल ज्या 43 शाळा आहेत मित्रांनो, यामध्ये 18 आपल्याला अनुदानित शाळा बघायला मिळतात. 9 अननुदानित शाळा आहेत. विना अनुदानित शाळा याला म्हणतो आपण, अनएडेड स्कूल असतात ह्या. 13 स्कूल ह्या पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप खाजगी संस्थांच्या सहकार्याने चालवले जातात. आणि 3 शाळा हा सेल्फ फायनान्स्ड आणि CBSE बोर्डची स्कूल आपण बघणार आहोत. यामध्ये मराठी माध्यमाच्या ज्या आहेत, मराठी मीडियमच्या त्या 23 शाळा आहेत. इंग्रजी माध्यमाच्या 16 शाळा आहेत बघायला मिळतात आपल्याला, 16 स्कूल्स आहेत. आणि उर्दू माध्यमाच्या 4 शाळा आपण याच्यामध्ये बघू शकतो. आता आपण सगळ्यात पहिले अनुदानित शाळांचा पूर्ण आढावा घेणार आहोत. यामध्ये 18 पैकी शाळा क्रमांक 1 ते 6 आपण बघू. यामध्ये त्यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येरोडा पुणे इथे आपल्याला मराठी मीडियमची शाळा बघायला मिळते. त्यानंतर श्रीमती सावित्रीबाई फुले शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हे भवानीपेठ पुणे इथे तुम्हाला बघायला मिळणार आहे. मराठी माध्यमाची शाळा आहे मित्रांनो. त्यानंतर कैलासवासी बाबूरावजी सनस मुलींची शाळा व उच्च माध्यमिक विद्यालय हे मंगळवार पेठ पुणे 11 इथे आपल्याला बघायला मिळत आहे. ही पण मराठी मीडियमची शाळा आहे. त्यानंतर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय हे बोपोडी गाव पुणे इथे आपल्याला बघायला मिळत आहे. त्यानंतर श्री संत नामदेव माध्यमिक विद्यालय हे महर्षी नगर पुणे इथे आहे, पण मराठी मीडियमची शाळा आहे. त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक विद्यानिकेतन ही नवी खडकी येरोडा पुणे इथे आपल्याला शाळा बघायला मिळते. आपण असंच BMCच्या पण शाळा बघणार आहोत, PCMCच्या पण शाळा बघणार आहोत. तुम्हाला कुठल्या शाळांची यादी आपल्याला बघायची आहे ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आता आपण एडेड स्कूल्स ज्या राहिलेल्या आहेत 18 पैकी स्कूल नंबर 6 to 12 आपण बघणार आहोत. यामध्ये डॉक्टर नानासाहेब पारुळेकर विद्यालय प्रतीकनगर आळंदी रोड येडोरा पुणे इथे बघायला मिळत आहे. त्यानंतर महात्मा फुले माध्यमिक विद्यालय गाडीतळ हडपसर पुणे 28. सगळ्या मराठी मीडियमच्या शाळा आहेत मित्रांनो. जेवढ्या आपण एडेड स्कूल बघत आहोत त्या सगळ्या मराठी मीडियमच्या शाळा असणार आहेत. त्यामध्ये यशवंतराव चव्हाण माध्यमिक विद्यालय जेथेनगर बिबेवाडी पुणे 37. त्यानंतर हुतात्मा बालवीर शिरीष कुमार विद्यालय पोलीस लाईन शिवाजीनगर पुणे. त्यानंतर सौ शांताबाई बाळकृष्ण डोले पाटील विद्यालय डोले पाटील रोड पुणे 1. त्यानंतर डॉक्टर वसंतदादा पाटील विद्यानिकेतन शुक्रवार पेठ पुणे. आता आपण शाळा क्रमांक 13 ते 18 बघणार आहोत. त्यामध्ये कैलासवासी गेनबा सोपान मोझे माध्यमिक विद्यालय विद्यानगर टिंगरेनगर पुणे 14 ही मराठी मीडियमची शाळा आहे मित्रांनो. त्यानंतर सुभेदार रामजी मालोजी आंबेडकर विद्यालय रामवाडी पुणे 14. त्यानंतर निवा किंकर रात्र प्रशाला ही राजीव गांधी लर्निंग स्कूल आहे मित्रांनो, सहकार नगर पुणे इथे आपल्याला बघायला मिळते. या मराठी मीडियमच्या शाळा आहेत. त्यानंतर आता उर्दू मीडियमचं बघणार आहोत मित्रांनो. रफी अहमद किडवाई उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय भवानीपेठ पुणे. त्यानंतर मौलाना मोहम्मद अली जोहर उर्दू विद्यानिकेतन रविवार पेठ पुणे. त्यानंतर स्वातंत्र्यवीर हकीम अजमल खान उर्दू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येरोडा पुणे. तर अशा पद्धतीने आपण सगळ्या एडेड स्कूल्स ह्या ॲनालिसिस केलेल्या आहेत. PMC अंडर ज्या चालतात त्या सगळ्या एडेड स्कूल्स आपण आता इथे बघितले जातात. आता आपण अनएडेड स्कूल बघणार आहोत. अनएडेड म्हणजे पर्टिक्युलरली हे यांना ग्रँट नसतो मित्रांनो, त्यामुळे हे सेल्फ फायनान्स्ड आपण म्हणू शकतो PMCच्या. यामध्ये कैलासवासी गणपतराव विठोबा गोळे विद्यालय गोखलेनगर पुणे ही मराठी माध्यमाची शाळा आहे, अनएडेड स्कूल आहे. कैलासवासी अनुसयाबाई खिलारे माध्यमिक विद्यालय एरंडवणे पुणे 4 माध्यमिक इथे मराठी आहे मित्रांनो. माध्यमिक विद्यालय कात्रज गावठाण सातारा रोड पुणे माध्यम मराठी. त्यानंतर ऑलिम्पिक वीर खाशाबा जाधव क्रीडा प्रबोधिनी हे आपल्याला सरितानगर सिंहगड रोड पुणे इथे बघायला मिळते मित्रांनो. माध्यम इथे पण मराठी आहे. त्यानंतर कैलासवासी हरुभाऊ पोकळे माध्यमिक विद्यालय धायरी पुणे इथे बघायला मिळतं आपल्याला, आणि इथे पण आपल्याला माध्यम मराठी बघायला मिळत आहे. हे लक्षात घ्या की हे अनएडेड स्कूल आहेत मित्रांनो, विना अनुदानित शाळा आहेत. त्यानंतर विना अनुदानित शाळांमध्येच मित्रांनो आचार्य आनंद ऋषी माध्यमिक विद्यालय वडगाव शेरी पुणे इथे माध्यम मराठी आहे. त्यानंतर मनपा उर्दू माध्यमिक विद्यालय बोपोडी आपल्याला बघायला मिळत आहे. हे बोपोडीमध्ये आहे आणि ते माध्यम आपल्याला उर्दू बघायला मिळते. त्यानंतर मित्रांनो श्री छत्रपती शिवाजी महाराज तांत्रिक शिक्षण माध्यमिक विद्यालय तांत्रिक शाळा आहे ही आपल्याला शुक्रवार पेठ पुणे इथे बघायला मिळते आणि इथे माध्यम मराठी आहे मित्रांनो.
त्यानंतर ITI आपल्याला बघायला मिळतं इथं छत्रपती शिवाजी महाराज औद्योगिक प्रशिक्षण केंद्र ITI शुक्रवार पेठ पुणे 2 इथे माध्यम मराठी बघायला मिळते. इथे पण वरती माध्यम मराठीच होतं मित्रांनो. आता काही स्कूल्स जे आहेत ते मित्रांनो PPP खाजगी संस्थांच्या सहकार्याने चालतात. मनपा आणि खाजगी संस्थांच्या सहकार्याने. याच्यामध्ये आकांक्षा फाउंडेशनद्वारा संचालित शाळा आपण बघणार आहोत. या इंग्लिश मीडियम स्कूल्स आहेत मोस्टली. यामध्ये KC ठाकरे इंग्रजी माध्यमिक विद्यालय सोमवारपेठ दारुवालापूर पुणे ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे मित्रांनो. त्यानंतर कैलासवासी अनंतराव पवार इंग्रजी माध्यमिक विद्यालय बोपोडी पुणे ही पण इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. पूज्यने कस्तुरबा गांधी इंग्रजी माध्यमिक विद्यालय कोरेगाव पार्क पुणे हे माध्यम इंग्रजी आहे. परत मातोश्री इंग्रजी माध्यमिक विद्यालय येरवडा पुणे. त्यानंतर सावित्रीबाई फुले इंग्रजी माध्यमिक विद्यालय भवानीपेठ पुणे. या सगळ्या आकांक्षा फाउंडेशनच्या सहकार्याने किंवा त्यांच्या द्वारा संचलित शाळा आहेत मित्रांनो. या PPP मॉडेलवरती PMC रन करत आहे. ही सगळी इन्फॉर्मेशन आपल्याला PMCच्या वेबसाईटवरती मिळाली, त्यानुसारच हे प्रेझेंटेशन बनवलं आहे. त्यानंतर मनपा आणि खाजगी संस्थांच्या सहकार्याने म्हणजे जिथे फाउंडेशन चेंज झाले, अगोदर आपण आकांक्षा फाउंडेशनचं बघितलं, इथे ITIC फाउंडेशन आहे. यामध्ये आपल्याला आचार्य विनोबा भावे इंग्रजी माध्यमिक विद्यालय गंजपेठ पुणे 2 इथे पण माध्यम तुम्ही मोस्टली इंग्रजी बघसाल जेवढे PPP पार्टनरशिपमध्ये आहेत. पंडित दीनदयाळ इंग्रजी माध्यमिक विद्यालय कोथरूड पुणे इथे पण माध्यम इंग्रजी आहे. पूज्यनी अहिल्यादेवी होळकर इंग्रजी माध्यमिक विद्यालय चव्हाणनगर औंध पुणे 7 इथे आपल्याला पण इंग्रजी माध्यमाची शाळा बघायला मिळते. त्यानंतर संत गाडगे महाराज इंग्रजी माध्यमिक विद्यालय शिवनेरी नगर कोंढवा खुर्द पुणे ही पण माध्यम इंग्रजी आहे मित्रांनो. त्यानंतर कैलासवासी बाबू जगजीवनराम इंग्रजी माध्यमिक विद्यालय गांधीनगर येरवडा पुणे इथे बघायला मिळत आहे. इथे पण माध्यम इंग्रजी आहे. हे पण ITIC फाउंडेशन जे आहे याद्वारा संचालित शाळा आहेत मित्रांनो. त्यानंतर कैलासवासी विठ्ठलराव तुपे इंग्रजी माध्यमिक विद्यालय हडपसर पुणे 28 इथे माध्यम इंग्रजी आहे मित्रांनो. मोस्टली इंग्लिश मीडियम स्कूल्स आहेत सगळ्या, ज्या फाउंडेशन्सनुसार रन करत आहेत, जे फाउंडेशन्स रन करत आहेत ते आपल्याला इंग्लिश मीडियम शाळा बघायला मिळतात. त्यानंतर राजर्षी शाहू महाराज इंग्रजी माध्यमिक विद्यालय मुंढवा पुणे ते पण माध्यम इंग्रजी आहे मित्रांनो. आता अन्य काही शैक्षणिक उपक्रमाद्वारे चालवल्या जातात ह्या संस्था किंवा त्यांच्या स्वयंअर्थसहाय्यित आणि CBSE बोर्डच्या स्कूल आहेत ते आपण बघणार आहोत. श्री विद्यापन संस्था कैलासवासी सीताराम आबाजी बिबवे विद्यालय हे बिबेवाडी पुणे आपल्याला इथे बघायला मिळते आणि याचं पण माध्यम तुम्ही बघू शकता की इंग्रजी आहे. हे सेल्फ फायनान्स स्कूल्स आहेत मित्रांनो. त्यामध्ये लोकनेते यशवंतराव चव्हाण इंग्रजी माध्यमिक विद्यालय येरोडा पुणे आहे आणि हे आपल्याला इंग्लिश मीडियममध्ये बघायला मिळते. त्यानंतर रामचंद्र अप्पा बनकर इंग्रजी माध्यमिक विद्यालय हडपसर पुणे इथे बघू शकतो, याचं पण माध्यम आपल्याला इंग्रजी बघायला मिळत आहे. त्यानंतर आता CBSE बोर्डची स्कूल बघणार आहोत आपण, ज्यामध्ये राजीव गांधी अकॅडमी ऑफ ई-लर्निंग स्कूल हे शिवदर्शन पुणे इथे बघू शकता तुम्ही आणि याचं पण माध्यम मराठी आहे मित्रांनो. तर अशाच पद्धतीने आपण PMCमधील सगळ्या स्कूल्सचं ॲनालिसिस केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला एक्साइटमेंट असते की आपण जिथे अप्लाय करणार आहोत पवित्र पोर्टल थ्रू, किंवा तुम्हाला माहिती हवी असते की आपल्या PMCमध्ये पर्टिक्युलरली कुठल्या स्कूल्स गव्हर्नमेंटद्वारा किंवा PMCद्वारा चालवल्या जातात. तर ही आपण यादी ॲनालिसिस केलेली आहे. तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये अजून कुठल्या BMCचं किंवा PCMCच्या स्कूल्स हवे असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. आपण त्याचे पण असेच डिटेल ॲनालिसिस करणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि अशाच PDFसाठी याचे जर PDF हवे असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला नक्की जॉईन व्हा. तिथे आपण हे सगळं ॲनालिसिस करत असतो. आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.